सत्य सह्याद्री, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज, अचूक निर्भीड सडेतोड. विमानतळाची म्हणजे आमच्या कुटुंबाने कुणी विमानतळ मागितलेलं नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा पुरावा हातात असल्याशी मी बोलत नाही. पण त्यांनी असं सांगितलं की माझी खासदार च्या नावाने एक अर्ज आहे, त्या अर्जाची प्रत मला अजून बघायला मिळालेली नाही. तर मला ज्या प्रकारे माहिती आहे त्या प्रकारे हा त्याच्या घशात जाऊ नये म्हणून त्या काळात इंद्राव निंबाळकर, स्वर्गीय इंद्राव निंबाळकर, आणि त्यासाठी त्यांनी कुठला अर्ज केला असेल त्याची मला कल्पना नाही. आणि फलटण शहराचं वैभव असणारं हे विमानतळ गिळायची किंवा त्याची मागणी करायची आमची इच्छा नाही. फलटण शहरातला पालखी तळ उठवायचा आणि कारखान्यामध्ये जे 8 कोटी रुपयाला ज्या लोकांना जमीन विकल्या त्यांचीच जमीन 100 कोटी रुपयाला विकत घेऊन शासनाचे पैसे घेऊन तिथे एक मोठा आर्थिक फ्रॉड शासकीय लोकांच्या मदतीने चालला होता. त्याच्यावर नजर टाकणं मला गरजेचं वाटतं. आणि या ठिकाणी मला श्रीमंत रामराजेला सांगायचं की आपण जे बोलताय की आम्ही तोंड उघडलं तर तुमच्यात जेवढे तोंड उघडायची क्षमता आहे तेवढं तुम्ही तोंड उघडा. त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला रणजित नाही समर्थ. आणि जितक्या तुम्ही खाली पातळीवर जाल तितका कचरा तुमचा बाहेर निघणार याची तुम्ही 100% याच्यामध्ये खात्री बाळगा. मला परवा संजू बाबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, माझे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या संजू बाबांनी सांगितलं की दूध संघाचे सभासद आहे. दूध संघ ठेवलाच कुठे सभासदाला? 70,000 लिटर दूध असणारा दूध संघ तुम्ही ट्रॅक्टर वाटून लोकांना पैसे वाटून ताब्यात घेतला आणि गोविंद वाढवला आणि दूध संघ बंद केला. RKVYची योजना असणारे त्याचे कूलर आलेले कूलर हे कोणी खाजगी संस्थेला वापरत नाही. त्याचे व्हिडिओ चित्रांसकट त्याची सगळी संपूर्ण माहिती आपण घेतलेली. आज एवढा वेळ आपल्याला नाही. निश्चितपणे त्या दूध संघाचा वापर फक्त केला. आणि दूध संघ आज पूर्णपणे दूध संघ बंद आहे. दूध संघाच्या संस्थेचं नाव बोगस दूध टाकलं जातं. हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या कुटुंबियांकडे केला जातो. एकीकडे स्वतःचा दूध खाजगी दूध संघ वाढवायचा आणि सहकारी दूध संघाचं डबडं वाजवायचं आणि त्याला विक्रीला काढवायचं, ही गोष्ट निषेधार्थ आहे. माझ्या बाबतीत म्हटलं स्वराज विकला, हा विकला. स्वराज हा माझा खाजगी व्यवसाय होता, मला चालवावा वाटला म्हणून चालवला. जेव्हा चालवायला नाही वाटलं तर मी विकला, आणखी जमिनी विकल्या आणि तेव्हा कधी बोललो नाही. खाजगी उद्या तुम्ही काही विकलं तर आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. त्यांनी बोलताना असं सांगितलं की फॉरेस्टच्या जागेवर म्हणजे आम्ही अतिक्रमण केलं. कुठेही फॉरेस्टच्या जागेवर अतिक्रमण असेल तर त्यांनी सांगावे, त्यांनी आमच्या विरोधात तक्रार दाखल करावी. पण त्याविरुद्ध जे त्या बंगल्यात राहतात संजू बाबा रामराजे, तो सरकारी रस्ता पूर्णपणे रस्ता अडवून त्याच्यावर तक्रार सचिन सूर्यवंशी विडकेंनी दाखल केलेली आहे. ती कॉपी माझ्याकडे आहे. संपूर्ण सरकारी रस्त्यावर यांनी घर बांधून सरकारी रस्ता अडवलेला आहे आणि त्याच्यावर यांची घरं आहे, अतिक्रमणावर यांची घरं आहे. ही गोष्ट आम्ही काय इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. खालच्या पातळीवर जायची सवय यांना आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या बायकोवर जे म्हणतात ना पोलीस केसेस घालायला लावल्या, अमकं करायला लावल्या, तर यांनी पोलीस केसेस घालायला लावल्या. खालच्या पातळीच्या 354 सारख्या विनयभंगाच्या तक्रारी यांनी दाखल करायला लावल्या माझ्या पत्नीवर, माझ्यावर एकत्र मिळून. आणि माझं कुटुंब कसं अडचणीत जाईल, माझं आज जे काय कोर्टातले प्रकरणं चालू आहे ते यांच्या फंडिंगने चालू आहे. फलटण तालुक्याला माहिती नाही. आणि आम्ही याच्यामध्ये काही गोष्टीचं तारतम्य ठेवले जे व्यक्तिगत जायचं नाही. त्यामुळेच मी थांबू नये. याचा अर्थ काय आम्ही असं नाही की आम्ही बांगड्या भरलेलं नाही. मला जमीन विक्रीच्या बाबतीत सांगायचं आहे की 2.5 कोटी रुपये 70,000 लिटर असणारा दूध संघ यांनी मोडीत काढला. घेतला कशाला होता? एकही संस्था यांनी कुठली काढलेली नाही. मधुजी शाळेपासून सगळ्या संस्था यांच्या आजोबांनी काढलेल्या आहेत. मला आजोबांच्या विरुद्ध कुठलाही द्वेष नाही. संस्था काढल्या, संस्थेच्या शिक्षकांना लॉटरीचे पैसे गोळा केले. लॉटरीचे पैसे गोळा करून ते गेले कुठं? श्रीराम सहकारी कारखाना यांनी म्हटलं आम्ही बंद पडलेला ताब्यात घेतला. बंद पाडला कोणी? बंद यांनी पाडला. राम मंदिरामध्ये मीटिंग घेऊन झोन बंदी उठवायचा निर्णय यांनी घ्यायला लावला. कोर्टात गेले.
आणि श्रीराम कारखान्याला ऊस द्यायचा नाही अशा ठिकठिकाणी मिटिंग घेतलं आणि श्रीराम कारखाना यांनी बंद पाडला. श्रीराम कारखाना बंद पाडण्यासाठी रामराजेंनी पूर्ण ताकद खर्ची लावली. सभासदांचे हक्क काढण्यासाठी हे कोर्टात गेले आणि त्याच्यावर हनुमंतराव पवारांचा विजय झाला. तो विजय यांना बघवला नाही. यांचे फायनान्स सगळे बंद करायला सांगितले. फायनान्स बंद करून श्रीराम सहकारी कारखाना बंद पाडला. तो श्रीराम सहकारी कारखाना आज याच्यापेक्षा दुर्दैव असं आहे की श्रीराम सहकारी कारखाना एका संस्थेला चालवायला दिला, श्रीराम सहकारी जवाहर संस्था नावाच्या. आणि जवाहर संस्थे त्या श्रीराम जवाहर संस्थेमध्ये 110 रुपये टनाला व्यवहार ठरला की बाबा द्यायची. 110 रुपये टनाप्रमाणे पैसे आलेत का नाही हे जर आम्हाला चेक करायचं आणि त्या संस्थेला चालवायला दिलाय का नाही हे सुद्धा आम्हाला चेक करायचं. आता तो ते 110 रुपये टनाने समजा 5 लाख टन गाळप झालं तर साधारण 5,50,00,000 रुपये भाडं वर्षाला श्रीराम कारखान्याला मिळायला पाहिजे होतं आणि प्लस प्रॉफिट मिळायला पाहिजे होता. तो प्रॉफिट श्रीराम सहकारी कारखान्याला मिळाला का नाही हे चेक करायला पाहिजे. संस्थे आपण एखादा गाळा बांधला तर त्याचं भाडं वाढत जातं का? पत्रकार म्हणून मला विचारते, तुम्ही एखादी जागा घेतली तर भाडं वाढत जातं का कमी होतं? वाढतं ना. मी तुम्हाला पुरावा देतो. या श्रीराम सहकारी कारखान्याचं जे 6 कोटी रुपयाचं भाडं होतं ते केवळ 50 लाख रुपयावर रेडी करायला केलं. म्हणजे 6 कोटी रुपये श्रीराम सहकारी कारखाना. हे पैसे गेले कुठं? ते म्हणतात ना की स्वराज कारखाना काय करतो. स्वराज कारखाना लोकांच्या टाळूचं मळ्याचं दोन्ही खात नाही तुमच्यासारखं. तुम्ही शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे खाताय, शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे खाताय. त्याचा दुधाचा ऊसाचा दर मिळाला पाहिजे. आज आमच्या कारखान्याबद्दल तुम्हाला बोलायचं नैतिक अधिकार नाही. तुम्ही आमचे शेअर होल्डर नाही, आम्ही तुम्हाला कोणाला पैसे नाही घेतले. आणि तुम्हाला काय माझी ॲफिडेविट तपासून घ्यायची असेल तर तपासून समोर बोलवा, मग आम्ही त्याच्यावर बोलू. स्वराज कारखाना हा 150 रुपये दर दिलेला आहे. तालुक्यातला सर्वाधिक दर दिलेला आहे. ह्यांना सर्वाधिक दर देता येत नाही कारण ह्यांचं कमिशन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. श्रीराम सहकारी कारखान्यावर कर्ज नाही कारण जमीन विकलेली आहे. आमच्या कारखान्यावर कर्ज असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एवढा हायएस्ट उच्चांकी दर देऊ शकतो. मग कारखान्यावर काहीतरी घाणेरडे आरोप करायचे, काटेकोटे आरोप करायचे. आज देशातला सर्वात मोठा त्या ठिकाणी डिस्लरी प्रकल्प उभा केलेला आहे. त्या ठिकाणी नेहमी म्हणायचे की 13 नंबर खोली, 12 नंबर खोलीचे आरोप केले की 13 नंबर खोली लोकांना दाखवली. तिथं जाऊन कुणीही मोजा पत्रकार बघतो की तिथे 13 खोल्या तरी आहेत. फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, लोकांच्या मनामध्ये खोटं सेट करायचं की मी त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. कुठल्या कार्यकर्त्यावर त्यांच्या गुन्हे दाखल केले? मी दाखवतो की आमच्या कुठल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. त्यांनी माझ्या सोडा मी 18 वर्षाचा असताना सुद्धा रामराजे त्या ठिकाणी दबाव आणून माझ्यावर पहिली केस माझ्यावर 18 वर्षाचा असताना दाखल केली. आज त्यांनी कसे गुन्हेगारीचं लोकांना संपवायचं, लोकांवर केसेस टाकायच्या हे जिल्ह्याला नवं नाही. आज उदयनराजेंचे त्यांचे संबंध चांगले असले तर उदयनराजेंना खंडणीची केस कुणी टाकली हे उदयनराजेंना विचारा, जयकुमार गोरेंना विचारा, मला विचारा. केसेस टाकणे हा आमचा धंदा नाही, हा तुमचा धंदा. आणि या धंद्याला पूर्ण होणारा रणजित सिन्हा निंबाळकर आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत त्यांनी इनडायरेक्ट आरोप केले की गल्ल्यातले पैसे श्रीरामच्या कोणी घेऊन गेले. मला सांगायचंय आमचं कुटुंब सदन आहे. कोणाच्या गल्ल्यात कार्यक्रम जसे तुम्ही आता शेतकऱ्याच्या गल्ल्यातनं पैसे कमी केले, 7 कोटीचं भाडं 50 लाखावर आलं, ते पैसे खाताय, तसे तर आम्हाला कधीच गरज पडली नाही. आणि शेतकऱ्यांच्या गल्ल्यात नरगिस बानू कुणी नाचवली हे फलटण तालुक्यातल्या जुन्या लोकांना माहिती आहे. मला त्या लेवलला जायचं नाही. त्यामुळं तुम्ही जर घसरला तर त्याच्यापेक्षाही जास्त मी घसरणार याची आपल्याला कल्पना असावी. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सांगितले 70,000 कोटीच्या कर्जमाफी कसे बँक बसवली, बँकेला निर्बंधात आत्ता बँक बाहेर आली असेल बुलढाणा पतसंस्थे म्हणून. त्यांचा भ्रष्टाचारच होता तिथं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मॉरेटोरियम लावला होता. आज ना उद्या 100% लोकांनी माहिती घ्यायला पाहिजे ह्यांच्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने मॉरेटोरियम लावला होता का नाही, मालोजी बँकेवर मॉरेटोरियम लावला होता का नाही. आणि मॉरेटोरियम बँक भ्रष्टाचार असल्याशिवाय बँक मॉरेटोरियम लावत नाही. आपापल्या लोकांनी आपापले टीव्हीचं त्याचं तिने बघायचं, मला त्याचं काय घेणं घेणं. त्याचबरोबर नायकोमवाडी इथे या ठिकाणी पण एमआयडीसी काढामध्ये
ॲग्रोवाडीमध्ये माझ्या आणि माझ्या कुटुंबाची मिळून 10-20 एकर कारखान्याची 10-15 एकर जमीन असेल, निश्चितपणे जमीन आहे. पण त्या ठिकाणी माझ्या जमिनीसाठी मी उद्योग काढावा लागतो. मी एवढा तर मी नाही, ज्या ठिकाणी कोट्यावधी रुपये आम्ही स्वतः लोकांच्यासाठी खर्च करतो. 25-30 एकर जमीन MIDC घालवायसाठी MIDC नाही करत. गेले सातत्याने 15 वर्ष मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी पूर्व भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. या ठिकाणी म्हटले तुमचे नीरा देवगरचे खोटे टेंडर काढले, दाखवतो नीरा देवगरचे खोटे टेंडर काढले का काय काढले. नीरा देवगरचं काम जवळपास संपत आलेलं आहे, जे फलटण तालुक्यात आलेले. पुढचे टेंडर अजून उघडलेले नाहीत. ते तुम्ही तुमच्या नेत्यांच्या मार्फत टेंडर कॅन्सल करावे याच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटला होता. देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यावर निश्चितपणे खुलासा करणार आहे की कोण आलं फंडी नीरा देवगरचे 937 कोटीचे टेंडर कॅन्सल करावे. आणि मला स्वतः अजित पवार साहेब स्वतः म्हटले होते की मी आणि रामराजे टेंडर कॅन्सल करायला आणि कार्यक्रम रद्द करायला आपला फलटणचा गेलो होतो. अजित पवार खोटं बोलणार नाही. अजित दादा पवारांना तुम्ही विचारा, अजित दादाकडे जाऊन नसले की माझं कसं होणार, तालुक्यातील लोक मला सोडून चालले, नीरा देवगरचं काम बंद पडलं पाहिजे म्हणून हे टेंडर रद्द करण्याकरता ह्यांचा आटापिटा चाललाय. ज्यावेळेस मी खासदार झालो 15 दिवसात नीरा देवगरचं पाणी वळवलं आणि जेव्हा यांचं सरकार आलं तेव्हा यांचे आमदार काय, हे दोन्ही आमदार असताना नीरा देवगरचं पाणी परत बारामतीकडे वळवलं होतं. त्याच्या वेळेस यांचा लाचारपणा आणि असणारी सत्तेसाठी असणारी लाचारी फलटण तालुक्याने यांच्या आमदाराची आणि यांची निश्चितपणे त्या ठिकाणी बघून आली होती. मला हे काय नवीन नाही. नीरा देवगरचं पाणी वाचवलं कोणी फलटण तालुक्याला माहिती. नीरा देवगरवरनं नुसतं नीरा देवगर नाही, त्याच्यावर नोंबलपुडी बारमाही करायचं काम तुम्ही केलं हे सगळं फलटण तालुक्याला माहिती. महिना ते 1.5 महिन्यामध्ये आता या ठिकाणी नोंबलपुडीचं बारमाही करत संपते. येणाऱ्या दिवाळीपर्यंत नोंबलपुडी ही बारमाही चालू झालेली असते. हे काम तुम्हाला त्या खात्याचं मंत्री असताना गेले अनेक वर्ष त्या खात्याचं मंत्री होता, पण तुम्ही कुणाच्या तरी जोडे पुसत असल्यामुळं की तुम्हाला नोंबलपुडी बारमाही करायची नव्हती, तुम्हाला नीरा देवगरचं पाणी आणायचं नव्हतं. त्या खात्याचे मंत्री, मी मंत्री पण नव्हतो, मी साधा खासदार होतो, त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही ते दोन्ही प्रकल्प केले नाही. दोन्ही प्रकल्पाचं पाणी आणलं नाही. नीरा देवगरचं पाणी फलटणच्या पेशीवर येऊन थांबलं तरी तुम्हाला नीरा देवगरसाठी वेगळी पत्रकार परिषद घ्यायची असेल, वेगळी पत्रकार परिषद घ्या. मी त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे. मी पहिलंच उत्तर दिलं, त्याच्यावरच त्यांना धरण कुठेही माहिती नाही, किती TMCचं धरण हे रामरायांना माहिती नाही, धरणाला पैसे किती खर्च झाले हे माहिती नाही. एवढंच त्यांचा अज्ञानी माणूस जो या माणसाची अक्कल त्याच्यावरच कळली की हा त्या खात्याचा मंत्री होता का नुसता रबर स्टॅम्प होता की तिकडून बारामतीनं आदेश आली की सही करायची, मग लवासाला जमीन द्यायची झाली की सही करायची. कालवा जोड प्रकल्प करायचा झाला, कालवा जोड प्रकल्पाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला, त्याची काय कागदपत्र माझ्याकडे आहे. लवासाच्या नावावर जमीन झाली, त्याचं हायकोर्टात प्रकरण पडले, सुप्रीम कोर्टात तिचं आता त्याच्यावर चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने यांना दोषी मानले. पण वेळ त्याला दाखल करण्यासाठी जास्त गेल्यामुळं त्यांना त्यातून मुक्त करण्यात आले. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. रणजित निंबाळकरला अज्ञान समजू नका, सगळ्या गोष्टीचं त्याची कल्पना आहे. या ठिकाणी त्याच्यानंतर 75 HP ची मोटर सोनगाव इथे जाऊन बघायची, कुणाची बेकायदेशीर चालू आहे. माझं तर 75 नाही 100 HP असो, मी MSCB कडनं लाईट घेऊन चालू करतो. बिना लाईटची मोटर सोनगाव बंगल्यावर कोणाची चालू आहे त्यांनी बघायचं. स्वराज कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सर्वात उच्चांकी दर जवळपास डायरेक्ट इनडायरेक्ट 5000 लोकांना त्या ठिकाणी आज स्वराज कारखान्यामुळे रोजगार मिळाला. रस्ते झाले, त्या ठिकाणी बंधारे झाले, त्या गावाची शोभा वाढली, शाळा झाल्या आणि आज तालुक्यामध्ये उच्चांकी दर नाही. ह्यांचा दर किती होता? 800 रुपयाच्या पुढे तर जात नव्हता. स्वराज कारखाना आला त्यापासूनच तालुक्यामध्ये दराची स्पर्धा वाढली आणि जसं 13 नंबरची खोली, खोट्या केसेस, असे खोटं नॅरेटिव्ह कारखान्याच्या बद्दल पसरवलं की कारखाना बंद पडणार, डेअरीचा चालू केली, डेअरीचे पैसे देणार, डेअरी यशस्वीपणे चालवली, 20 वर्ष चालवली, लोकांचा रुपये ठेवले. साखर कारखाना चालवला, सर्वाधिक लवकर कारखाना लोकांचे पैसे देतो. आज स्टाफला मेडिकल इन्शुरन्स पासून कुटुंबाच्या सगळ्या स्टाफची काळजी आम्ही घेतो. त्याचबरोबर हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्ट असो किंवा अन्य असो, या सगळ्या गोष्टी वेळेच्या आत देणारा हा स्वराज कारखाना आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की दालवडी या
ठिकाणी किंवा स्वराज कारखान्यामुळे गाव बाधित झाली, त्याच गावामधून मला सर्वाधिक मताधिक्य मिळालं. माझ्यामुळे जर खराब झालं असतं तर मिळालं असतं. यामुळे गोविंद डेअरी, कत्तलखाना आणि यांचा श्रीराम सहकारी कारखाना आज नदीसारखं घाण पाणी चालू आहे. मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दाखवतो. कालचं शूटिंग आहे, उद्याचं नाही. तुम्ही आता सुद्धा जाऊन बघा. त्याची सॉफ्ट कॉपी आहे. ताकीद द्यायचं, महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीला ताकीद द्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं. त्याची ताकीदीची मागणी ही जागा आम्हाला पाहिजे. त्याचे वेगवेगळे नंबर आहे. आमची जमीन आहे कशी होती, काय होती, जावया आमचे विमान होते. त्याच्यानंतर रामराजांनी त्यांचा बुद्धी काय म्हणतात त्याला अल्झायमर झालं. रामराजांनी बैठक लावली आणि ती रामराजांचं पत्र आहे. टीका करताना आपल्याकडे 5 मोठा नाही आपण आणि त्याच पद्धतीने स्वराज कारखाना त्यांनी दाखवावं. हे सगळं गोविंद डेअरीतून पाणी निघते. गोविंद डेअरी बागेत ही गोविंद डेअरी आहे. ही वडा गोविंद डेअरी शेजारचा. पाईपलाईन जमिनी खाली आणली, पोटात कुठं पाईपलाईन आणली तिथे सुद्धा फोटो काढले. आणि हे वडा बॅग फुगलेली आहे, प्रचंड घाण आहे. मला खाली गेल्या लक्षात येईल. आणि हे गोविंद डेअरीमुळे पाणी घाण होतंय. श्रीराम कारखान्यामध्ये मी नाही म्हटलं, शरद पवारांनी आधी सांगितले. त्याचं सुद्धा शरद पवार साहेबांचं उत्तर आहे या ठिकाणी. हे सगळं दूषित पाणी संपूर्ण सोमनथळी, आलगुडवाडी, धुळदेव यांच्या जमिनी खराब झाल्यात. लोकांना कॅन्सर होतोय. हे कॅन्सरचा जबाबदार कोण आहे? हे व्हिडिओ चित्र तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना दाखवा, म्हणजे त्यांची डोळे उघडतील. हे श्रीराम सहकारी कारखाना लागला. हे श्रीराम सहकारी कारखान्याचे डिस्टलचे टाके आहेत. ह्याच्यावर कधी पत्रकार बोलणार आहेत का नाही? माझ्या बातम्यात फोन करून दाबायला होत्या की दाबल्या सगळ्यांनी. पत्रकार मला जसं विचारता मी मोकळेपणाने सांगितलं काय पाहिजे ते विचारा. तसंच मॅडम ते केलंय, तसंच मॅडम शेरबीचे. मला पण त्यांच्याविषयी नाही बोलायचं. उद्योग चालले पाहिजे. अगदी याच्यापर्यंत आहे, नीरा नदीपर्यंत आहे. हेलिकॉप्टर शूट आहे. श्रीराम कारखाना करता यावा. आणि मला सांगा, सगुणा माताच्या नावावर काम कोण घेतं? बैठक मी घेतो. माझे व्यवसाय हे माझ्या ऍफिडेव्हिट मध्ये जाहीर आहे. तुमचे व्यवसाय काय आहेत? त्याचं उत्तर प्रल्हाद साळुंखे पाटील स्वतः पत्रकार परिषद घेऊन घेतील. त्या कारखान्यामध्ये प्रल्हाद साळुंखे पाटील कारखान्याचा घेतलाच नव्हता. कधी कारखान्यामध्ये त्यांनी सोमवारी त्यांचं हॉटेल घाण ठेवून त्या कारखान्यामध्ये जवळपास 10 कोटी रुपये घर घाण ठेवली. त्याचा निलाव काढावा, प्रल्हाद पाटलांना अटक व्हावी म्हणून हे मंडळी सातत्याने प्रॉव्हिडंट फंडच्या ऑफिसला फोन करतात. प्रल्हाद पाटलांना अटक व्हावी, त्यांचं कुटुंब रस्त्यावर यावं, त्यांचं घर खाली करून घ्यावं आणि त्यांच्याच कुटुंबाची जमीन निलावात दारोला घ्यायला लावली. जमीन घेतली आहे. त्या सगळ्या त्यांच्या आरोपावरती विस्तृतपणे फक्त ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.